हिरोला आवाज दिला की लगेच पळते यायचं बघा. ह्याच ठिकाणी हिरोला मारलं होतं आपल्या काही कारण नसताना बघा. एवढा मोठा पॅचेस आहे हा. एवढं मोठं गाडी जाण्याला जागा आहे आणि हिरो फक्त या ठिकाणी झोपलं होतं या साईडला. तरी त्या मूर्ख माणसाने त्याच्या अंगावर इनोवा गाडी घातली. आपण कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं. स्वीटी लाली नमस्कार, जय महाराष्ट्र. ही बघा आमची माऊली सावलीत बसलेत. मॅडम उठ लवकर, चल तिकडं. लाली उठ ना. हा बघा, हा तर गाडीच्या समोरच बसले आमचा ब्राउनी. चल बाबू आत चल. तो चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये रस्ता येते बघा, लोक येतात. चल पटकन माऊ, चल माऊ आतमध्ये चल. चला पटकन, चल 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 बबडू या चल. लाली आली, ब्राउनी आला, पण माऊ बघा. माऊ ये लवकर, सावलीत देते. ये गुडिया, ये चला. बाबा बरे आहे का? चला या सावलीमध्ये या. ये लवकर चल. सर मागे लाली. लाली मागे सर. ग चाटलं पूर्ण तोंडाने माझं. ब्राउनी किती आहेस रे तू. माझ्या तोंडच चाटून टाकले यांनी. थांबा देते. हे घे ये ब्राउनी, हे घे. हां झालं, चाटा बस चाटत. हां सगळं तोंड चाटलं यांनी माझं. खावा. किती गुणी लेकरं आहेत ना, किती म्हणजे अशी भांडत नाहीत, काहीत नाहीत, पण लोकांना आपली इथं काय त्रास होतो म्हणजे रस्त्याच्या कडेला बरं एवढा पण रोड वाहत नाही ना. हां तरी त्रास देतात. खवळलं तर चावते. नाही जे त्रास आता विनाकारण जर काही केलं ना तरच आहे काहीतरी, म्हणजे आरडणार ओरडणार मागं लागणार. तसे नाही आहे. एवढी शानी लेकरं आहे ती. अभि ती गुडी आहे खाली बामधलं पे बाळा, पॉटमधला. हो बरं झालं ना. ए पिलू, जोपर्यंत रिकामी जागा आहे तोपर्यंत आपण यांना देऊ शकतो व्यवस्थित. हे लेकरू बघा इतका आजारी आहे ना, उन्हातच बसले. 11 11:30 वाजले सकाळचे आणि हा काहीच खात नाही. याला ट्युमर असल्यामुळे नक्की काय खायला घालायचं तेच कळत नाही लेकराला. पण हा काहीच खात नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाण्यासाठी असे पॉट ठेवलेले आहे. तर प्लीज उन्हाळा आहे, लेकरांसाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करा. बघ बिस्किट दिलं, इकडे. अरे बाबू इकडे ये रे. काय ग बाई काय कर. याला ना मला काय खायला देऊ तेच काही सुचत नाही. डॉग फूड पण ठेवलं. हे बाबू इकडे चल ये. हे घे. कुठे आहेस तू? हे बघ आता किती आतमध्ये जाऊन बसलाय तू. हे बाबू ये बाहेर ये. चल बाहेर ये लवकर. पाहिलं मग तो याचा. इकडे पटकन चला. चल बाकीचे कुठे आहेत? हे काढू कुठे बाकीचे? तर इथे लोक खूप त्रास देतात म्हणून आपण खालीच येतो ना खायला. चला ये पटकन. अरे गप ना. ह्याचे तर नखरे वेगळेच आहेत बाबा. लोक भांडतात ना माझ्याशी. ये पटकन. सावलीसाठी बघा लेकरं इथं बसतात, पण लोक खूप त्रास देतात बाबा. हे चल इकडे खाली. इकडे लवकर चल. हे घे बाळा, घे लवकर चल. ये पटकन. हे तू तुझं खा तुझं तू. बबडू खा पटकन. अरे घे ना बाबा. जाऊ द्या, यांचं पोट भरणं मला खूप गरजेचं आहे हो लेकरांचं माझ्या. हे इकडं हे घे धर. एवढं तिथं ठेवलं आहे, खाली राहिलं तर लोक ओरडतात. काय होतंय तुझं तुला? ये बाबू इकडे अ हिरो इकडे ये इकडं. कधी आले की मी या भांड्यामध्ये पाणी सोडते, कारण इथे कोणीतरी ताई ना पक्ष्यांना खायला देतात. ही लेकरं कमीत कमी 12-13 वर्ष झाले इथंच असतात बघा. पिलूला तिकडे टाकलं खायला. काळ्या मी तुला बाहेर दिलं होतं आता बस.
हिरोला बोलवले की बघा हिरो ते दादा आहेत ना तिकडे यायचं. पण आता हिरोच्या आठवणी रोज म्हणजे रोज हिरो मला, कारण मी पहिल्यांदा इथून सुरुवात करते बघा खायला. तर कोणीच येत नाही, हिरोची भावंडं पण येत नाही, किटू स्वीटी पण बाहेर येत नाही येत बघा. कारण ती एवढी घाबरलेली आहे, त्यांनी डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी बघितल्या. त्या हिरोच्या अंगावर गाडी गेली तो किती किंचाळला, आणि ही पण खूप मोठमोठ्याने किंचाळत होती बघा. बाबू बाबू किट्टू कुठे आहे तू? हे स्वीटी चलिये 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 गुडिया चलिये. स्वीटू बेबी होणार आहे आमच्या बघा, स्वीटीला बेबी होणार आहे. चलिये. हो भूक लागली म्हणजे राणीला भूक लागली आहे बघा. आलीची पिल्लं. हां कोणाचे बेबीज आहेत? कोणाचे बेबीज आहेत ते? एवढे सगळे कोणाचे बेबीज आहेत? याला बघा आमच्या हिरोचा भाऊ. चला सगळ्यांना खायला देणार आहे. चला या ये काळ्या, ये 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 चल. तिच्याबरोबर नाही खायचं तुला, जर तुला इथं देते. इकडे इकडे एक पेपरवर इकडे घे. तू इकडे इकडे ये तू इकडे रे. हे का त्या आघाव्या आणि हिरोचं एकच भाऊ येतोय बघा. हे घे चल, तुला खालीच देते तर काय करू मग. घे 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 खा. तुला दिलंय ना. गंदा बॉय वेडा आहे का तू? कुठे चालला बबडू? खाऊन कुठे चालला तू? कुठे चालला बबडू? तुझा भाऊ कुठे आहे रे? प्रत्येक शब्दात मी तुम्हाला नाही का प्रत्येक सांगायचे की हा हिरोचा भाऊ आला. तर मी याला बाबू आणि ते दुसरा तो सोनेरी रंगाचा त्याला सोनू म्हणते. झालं खाऊन घ्या अजून. एवढं खातो म्हातारा असून बबडी. बघा पिल्लू आहे बरेच वर्षाचं, म्हणजे आता मी कमी 12-13 वर्षाचं झालं. आणि पक्षी खूप आहेत बघा. झाड आहे ना, उंबराचं झाड आहे बघा. उंबराचं झाड आहे, त्याला उंबर पण लागले. खूप पक्षी असतात आणि त्याच्यामुळे मग त्यांना पिण्यासाठी मटका ठेवला आहे मी. बबडू इतका फास्ट खातोय ना. चला काळू ये, काळू ये पटकन. किती आवाज दिला तुला? कुठे होता? हां थांब चावी आहे माझी गाडीची. थांब. किती आवाज दिला बबडे तुला? काळू रस्त्यात उभा राहिला होता बघा. नेहमी रस्त्यातच उभा राहत असतो वाट बघू. मी लाल्याला खायला दिलं, ते लाल्या सापडला नाही. इकडे तू ते खा. अर्धवट कुठं सोडून चालला. इकडे पटकन. कोण खाणार ते? कोण खाणार? बघा सगळं बोललेलं कळतं का नाही. प्रत्येक शब्द न शब्द यांना बोललेला कळतो. काय आहे? कुठं जायचं लाल्या? सॉरी काळू इकडे ए. आणि हे दादा आहेत बघा टायरवाले, यांना पाण्याची ठेवतात. चला रस्त्यावरती बसू नका शेट.